8 मेगावॅटचं प्लॅन कुठेही चालू नाही। आज महाराष्ट्र तालुक्यामध्ये 15 ते 20 सब सेंटर्स आहेत, कुठेही एकाही सब सेंटरला सोलरचा कुठलाही प्लॅन चालू नाही। म्हणजे दिवसा 12 तास वीज मिळण्याचं नियोजन पुढच्या 4-5 वर्षात अजिबात नाही। मग एवढं हे इतका मागा जिल्हा आपला पहिलेच मागाचा असताना अजूनही आपली अवस्था आहे इथं फक्त विकास। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, आदित्य साहेब तुम आगे बढ़ो। अरे आवाज कुणाचा? जिंदाबाद 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 जिंदाबाद। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, छत्रपती शिवाजी महाराज की। अरे फडणवीस सरकारचं करायचं काय? अरे फडणवीस सरकारचं करायचं काय? शेतकरी विरोधी फडणवीस सरकारचा, शेतकरी विरोधी फडणवीस सरकारचा। अरे या फडणवीस सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा न देणाऱ्या सरकारचा। परवा एक दिवस इमर्जन्सी लोड शेडिंग आली होती, एक दिवस लोड शेडिंग आली होती, इमर्जन्सी लोड शेडिंग होती ती। आता पुढे होणार नाही याच्या वरिष्ठ पातळीवर देखील कारवाई होत आहे। आणि सन्माननीय जनतेला मला विनंती आहे की आपण यावर बाहेर चर्चा, आपल्या ऑफिसवर चर्चा करू। आणि एकच दिवस झालं होतं, शनिवारची रात्र होती फक्त, यापुढे नंतर होणार नाही याची आम्ही याच्यापुढे होणार नाही याची आम्ही काळजी घेतो। यावर आपण आणि आपण तिथं बाहेर महावितरणचा वीज पुरवठा जर नाही सुरळीत केला तर यानंतर मोठ्या आंदोलनाच्या या ठिकाणी आम्ही MSCB ऑफिसच्या गेटला कुलूप लावून रास्ता रोकोचं आंदोलन केलेलं आहे। या राज्यातील जे शेतकऱ्याला भूलथापा देऊन सरकार सत्तेवर आलं, त्या सरकारने सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना दिवसा 12 तास लाईट देऊ, पण दिवसा 12 तास लाईट तर दिलीच नाही, परंतु रात्रीच्या वेळेमध्ये फक्त 5 ते 6 तास लाईट। त्या 5 ते 6 तासामध्ये पण पूर्ण वेळ लाईट न देता कमीत कमी 5 ते 6 तासामध्ये 25 वेळेस लाईट जाते। एका कामासाठी एक माणूस मोटरीजवळ थांबावा लागतो स्टार्टर बटन दाबण्यासाठी, आणि एक दारेवर थांबावा लागतो। आणि शेतकऱ्याला निवडणुकीपुरता शेतकरी राजा म्हणायचं, आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर राजाच्या आविर्भावात स्वतः फिरायचं आणि त्या शेतकऱ्याची वाट लावून टाकायची, त्याला देशोधडीला लावून टाकायचं। रात्री 11:30 ते 5:30चा टायमिंग, जग सगळा देश झोपलेला असतो, आणि त्यावेळेस त्या शेतकऱ्यानं, अन्नदात्यानं कष्ट करण्यासाठी शेतात जायचं। हिंसक प्राणी, नाग, विंचू, रानडुक्कर, लांडगे असतील, तुमचे वेगवेगळे प्राण्यांचा सामना करून ते कष्ट करून पीक पिकवायचं। आणि त्या पिकाची जर अवस्था पाहिली या सरकारच्या धोरणामुळं, 1 रुपयाला किलो, 2 रुपयाला किलो कांदा विकतो। लोकांनी टरबूज केलं, 4-5 रुपयाला किलो टरबूज जातं आहे। सोयाबीन 5,000च्या पुढं भाव गेला नाही। प्रचंड कष्ट करून माल पिकवल्यानंतर त्या मालाची अवस्था ती, आणि रात्र वैराची करून कष्ट करायचं आणि मातीमोल भावानं पीक विकायचं, याची या सरकारला दखल घ्यावी वाटत नाही। त्यामुळं या सरकारच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्याच्या स्मरणार्थ, शेतकऱ्याच्या अखंड सोबत राहणारा जो पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, या पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय ओमदादा आणि कैलासदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे। या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे की आपण जर ही सुरळीत 5 ते 7 दिवसामध्ये सुरळीत लाईट नाही दिली तर यानंतर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, आम्ही आपणाला रस्त्यावर फिरू देणार नाही, याची नोंद घ्यावी, एवढं या निमित्तानं त्यांना सांगितलं आहे। हे जे फडणवीस सरकार शेतकऱ्यांना जे वेड्यात काढत आहे, आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत, शेतामध्ये पीक उभे आहेत, पण शेतकऱ्याला योग्य दाबाने 8 तास पण वीज भेटत नाही आहे। हे इलेक्शनच्या टायमिंगला ह्यांनी
24 तास वीज द्यायचं आश्वासन दिलं, पूर्ण दिवसभर वीज द्यायचं आश्वासन दिलं, पण हे शेतकऱ्याला 8 तास पण वीज देऊ शकत नाहीत. आणि ग्रामीण भागात गावामध्ये सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 6 ते 10 ही टोटल वीज बंद आहे. सबस्टेशनमधून वीज बंद केली जाते, वरून फोन केला तर सबस्टेशनला फॉल्ट आहे म्हणून सांगितलं जातो. ही अघोषित लोडशेडिंग जी चालू केली आहे ही वेळीच बंद करावी, यासाठी आज आम्ही लाडके आमदार कैलासदादा पाटील व खासदार ओमदादा राजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? जर ह्यांनी लवकरात लवकर लाईट जर सुरळीत केली नाही व योग्य दाबाने 8 तास शेतकऱ्यांना लाईट उपलब्ध करून दिली नाही तर आम्ही पूर्ण जिल्ह्याभर आंदोलन करू. या सरकारी अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपण बघतो की जिल्हाभर लोडशेडिंग सध्या चालू आहे आणि शेतकऱ्यांचं जे शेतकरी आपला तळहाताच्या फोडासारखं आपलं पीक सांभाळतो, परंतु डोळ्यात एकच ते पीक करपून जात आहे, जळून जात आहे. पाणी मुबलक असताना फक्त वीज नसल्यामुळं शेतकऱ्यानं जगवलेलं पीक अक्षरशः या उन्हामुळं या उष्णतेमुळं करपून जात आहे. तर आम्ही या ठिकाणी आज MSEBच्या सर्व अधिकाऱ्याला आम्ही ताकीद दिलेली आहे. 8 दिवसामध्ये जर तुम्ही सुरळीत वीज पुरवठा नाही केला, आम्ही त्यामध्ये सांगितलं आहे की फडणवीस सरकार म्हणते की मी शेतकऱ्यासाठी सरकार काम करतं आहे, परंतु शेतकरी विरोधी काम करणार हे सरकार आहे. वर्षा बंगल्यावर लोडशेडिंग चालू करावी, तसेच मलबार हिलची लोडशेडिंग चालू करावी, म्हणजे शेतकरी राजा कसा जगत असेल, तळहातावर सांभाळलेलं पीक त्याचं डोळ्यात एकच करपून जातं, त्यावेळेस त्याला काय यातना होत असतील हे त्या नेते मंडळीला कळेल. म्हणून आम्ही सांगितलं की वर्षा बंगल्याची लोडशेडिंग चालू करावी, मलबार हिलची लोडशेडिंग चालू करावी, जेणेकरून यांना कळेल की शेतकरी कसा जगत असेल, सर्वसामान्य लोक कसं जगत असतील. या ठिकाणी 8 दिवसामध्ये जर सुरळीत वीज पुरवठा नाही केला तर आम्ही MSEBच्या ऑफिसमधील कुठल्याही कर्मचाऱ्याला काम करू देणार नाहीत. अगोदर शेतकऱ्याला सुरळीत वीज पुरवठा द्या, अन्यथा तुमच्या खुर्च्या खाली करा.